नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पीक विमा तिसरा टप्पा आजपासून वितरित व्हायला सुरुवात। राज्य शासनाचा निर्णय। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, पीक विमा माहिती, सविस्तर चर्चा आज चॅनलच्या माध्यमातून करूया। चॅनल जर नवीन असाल तर पीक विमाविषयी लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। बघा, पीक विमा नवीन अपडेट। पीक विमाचा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। उर्वरित जे काही शेतकरी आहे यांच्या खात्यामध्ये 2 दिवसात पीक विमा जमा होणार आहे। मग कोणते शेतकरी आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे, सविस्तर चर्चा करूया। बघा, सर्व शेतकऱ्यांनी PMFBY या पोर्टलवरती जाऊन लवकरात लवकर आपला जे काही खातं आहे हे खातं तपासायचं आहे, जिथं मोबाईल नंबर टाकून, आधार नंबर टाकून। कारण बघा, भरपूर शेतकऱ्यांना जे काही क्युरीमध्ये शेतकरी होते, यांच्या काही अडचणी होत्या, त्या अडचणी आता दुरुस्त करून सरकारने पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे। जवळजवळ 1.74 लाख शेतकऱ्यांना 123 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील कोणते शेतकरी याच्यासाठी जे काही पात्र होते, तर ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते किंवा काही कारणास्तव ते फॉर्म रिपेअर झालेले होते, त्या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा यायला सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, गडचिरोली असेल, या सर्व ठिकाणी आपल्याला पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। मग हे पैसे आले का नाही हे कसं चेक करायचं, तर आपल्याला लवकरात लवकर आपलं PMFBY खातं चेक करायचं आहे। या खात्यावरती जाऊन बघायचं आहे खरीप 2024 मधील अग्रिम व वैयक्तिक पीक विमा जमा झालेला आहे। या सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या काही क्युरी होत्या, काही डॉक्युमेंटचं पेंडिंग असेल, काही KYCचा प्रॉब्लेम असेल, आता सर्व शेतकऱ्यांना तिसरा टप्पा 7 विभागात पैसे यायला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जर आपल्या खात्यावरती पैसे अजूनही आले नसेल, PMFBY संकेतस्थळावर जा, असा चेक करा की पीक विमावरचे पैसे आलेले आहे की नाही। कारण सरकारने जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना आता पैसे द्यायला सुरुवात झाली। जर तुमच्या बँकेचा काही प्रॉब्लेम असेल, बँकेत जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC अपडेट करा, म्हणजे लवकरात लवकर आपले पैसे येण्यास सुरुवात होईल। आपल्याला या पीक विमाविषयी लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी, रोजच्या रोज लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल किसान राजाला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। माहिती आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।